पण एक लक्षात ठेवा, जो JR घेऊन JRचा खुळखुळा वाजवत आज महाराष्ट्रात आमच्या अज्ञानी काही लोक फिरले, त्या JRच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय की मी ज्याच्या नोंदी कुणबी आहेत अशाच लोकांचा आम्ही त्यासाठी आम्ही हा केलेला आहे. मूळ मागणी आमची मराठवाड्यात, किमान मराठवाड्यातल्या मराठ्यांना, आता जो हैदराबाद गॅझेटेरचा जो प्रपोगंडा आहे की किमान मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी ग्राह्य धरून जे पूर्वाश्रमीचे कुणबी आहेत त्यांना ओबीसी सर्टिफिकेट द्यावा अशी भूमिका होती. पण ज्या ज्या लोकांच्या नोंदी नाहीत अशा लोकांना त्यातून काहीही लाभ होणार नाही. मराठवाड्यामध्ये 8,500 गावापैकी 7,000 गावांमध्ये एकही कुणबी नोंद नाही. अशा एकाही गावातल्या एकाही माणसाला या JR मधून काही फायदा होणार नाही. आणि जे 1,500 गावांमध्ये नोंदी आहेत त्यांना या JRचा संबंध नाही. त्याला ऑलरेडी कुणबी मराठा असं जुन्या कायद्यानुसार आरक्षण मिळणार आहे. म्हणून यांनी काय केलेला, जुनीच दारू नव्या बाटलीत घालून आता सर्व केलेला आहे सगळ्यांना. माझा तो विषय नाही. माझा मंगेशराव ससाणे साहेबांना एक माझं सांगणं विनंती आहे की मंगेश दादा, तुम्ही ओबीसीचं नेतृत्व करताय, आम्ही मराठा समाजात वैचारिक नेतृत्व करायला लागलो आहे. एक लक्षात घ्या, मराठा समाजाचा हक्क आणि अधिकार हा ओबीसीत आहे. इंदिरा साहनी जजमेंट नंतर जी काही व्यवस्था ह्या राज्यासाठी इंदिरा साहनीने दिलेला आहे की तुम्ही एखाद्या समाजाला ओबीसीत घ्यायचा असेल तर सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवा, एम्पिरिकल डेटा गोळा करा आणि जो समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरलेला असेल त्याला ओबीसीचा भाग बनवा असं दिलेलं असताना राज्यांना आमच्या लेटेस्ट 2 गायकवाड कमिशन असेल किंवा आता शिंदे साहेबांच्या काळात एक शुक्र कमिशन असेल, या सगळ्यांनी मिळून आम्हाला राज्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेला आहे. आम्ही 50% आतल्या ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरवलाय. आम्हाला वर आरक्षण दिल्यामुळे आमचा घोटाळा झालाय. पण 23 मार्च 1994 ला जो JR शरदचंद्र पवार साहेबांच्या काळात काढला गेला, आमच्या हक्काचं जे 16% आरक्षण होतं ते ओबीसीत अतिरिक्त वर्ग केले. ते जे काही JR मुळे आमच्या आरक्षणावर जे अतिक्रमण झाले, ज्या आमच्या 7 बाऱ्यावर जे तुम्ही अतिक्रमण करून आतापर्यंत खायला लागलेला आहात, आमचं म्हणणं आहे ते तुमचं अतिक्रमण हटवा आणि अतिक्रमण हटवून आम्हाला मिळू द्या. माळी, कुणबी, मराठा, लेवा पाटील आपण सगळे बऱ्यापैकी सक्षम लोक आहे. तुमच्या आमच्यासाठी एखादा गट आपण करू आणि जो 12 बलुतेदार छोटा वर्ग आहे ज्यांचं नाव घेऊन फक्त तुम्ही आम्ही राजकारण करतो, त्या 12 बलुतेदारांना ह्या 19% मध्ये 4% देऊ. बाकीचं 15-16% आपण तुम्ही आम्ही सगळेजण राहू. कुणालाही अन्याय होणार नाही. भटक्यांना भटक्यांचं वेगळं आरक्षण आहे. 12 बलुतेदारांना 12 बलुतेदार वेगळं ठेवू.